69वा दिवस रात्री 11 वाजता. अरे विशू, ते तुझे सगळे रुसलेत त्याला एकत्र कर. असं नको करूस, ते तुझेच मित्र आहेत. त्यांना माझी गरज आहे, मला कोणाची गरज नाही या गेम मध्ये. असं नको सांगूस. अरे खरं बोलतोय राखी, तुला माहिती आहे हा गेम. हो, कुणाला कोणाची गरज आहे ते विचार कर आधी. मी जे केलं ते गेम प्रमाणे बोलून केलं. मी कुणाला गंडवलं का, कोणाचा हात पकडून करतोय का, कुणाला काय बनवतोय का, मी नाही करत आहे. ते माझा गेमच नाही आहे. ते रात्री 11:15 वाजता. ए नको थांब, तुला वेट वाईप्सने मेकअप काढते आत्ताच. कशाला? मग धबाके पडले की मग रुसतो. कुठं लागलाय सांग. बिग बॉस पळून जातील मेकअप काढल्यावर. काही नाही, बिग बॉस मेकअपची पण आवडते. बोलायला बघा काय पुढे. तेरे को जेन्युइनली करता रहा तो उस दिन मैं ड्रामा करती थी, इतना बड़ा कर सकती थी. मालूम है मेरी जगह कोई और होता ना तो बहुत बड़ा ड्रामा करता. स्पेशली विथ यू तो वैसा भी मैं किसी के साथ नहीं, आई विल नॉट डू. पण तुझ्या बरोबर तर कधीच नाही दीपाली, कधीच नाही. तुझ्याबद्दल एक्स्ट्रा केअर येते आतून, एक कधीच नाही कर. इथे सोड यार, बाहेर पण भेटायचं पण कधीच नाही कर. टास्क भी तू ही खेलेगा और मुझे जीत के देगा. हाँ डन. अभी तो मैं वैसा भी फ्री है. कर लूंगा. डन, प्रॉमिस. राकेश, लास्ट टाइम आय एम टेलिंग यू, इफ यू कांट गिव मी रिस्पेक्ट, माझी बेइज्जती करू. इफ यू कांट टेक जोक्स देन आय डोंट हेल्प. आय कांट हेल्प. लिसन टू मी. आय एम लिसनिंग टू यू. इफ यू कांट रिस्पेक्ट मी, माझी बेइज्जती करू. पण तुला जोक कळत नसेल तर मी काही करू जोक शकत नाही. तुझ्याकडे ठेव. ठीक आहे. मला सांगू नकोस. माझी एव्हरी टाइम बेइज्जती करणार आणि मी पडत जाणार. मी सांगितलं होतं बोल. चालणार आहे. विदाउट मेकअप सगळेच वाईट दिसतात. ओके, सो डोंट दॅट की अरे पण नक्की काय बोलायचं तुला तिथे डिसाइड कर. तुम्ही मला सांगितलं तुला नाही बोललो मी. बॅड विदाउट मेकअप, तर तुम्ही सांगितलं याची गरज विदाउट मेकअपच चांगली दिसते सांगितलं होतं मी तुला मागे. तुला रिस्पेक्ट करते मी, तुझ्या मागे नाहीये बाई. म्हणला मला कोणाची गरज नाही आहे, त्यांना माझी गरज आहे. मी एकटा पण खेळू शकतो. म्हणला मी काय कोणाला गंडवून फसवून गेम खेळत नाहीये. ते सगळं ठीक आहे, पण मला ते पटलं नाही. कोणाची गरज नाही. हा, मला कोणाची गरज नाहीये. का असं करतो ते. ह्यालाच अहंकार म्हणतात आणि मला हे नाही पटत. तो बोलताना पण त्याचा अहंकार दिसतो. तेच म्हणतोय मी, हे जे बोलतो ना तो, मी असं करतो, मी तसं करतो, तू बोलू नको, तू कर ना. हा, तेच एवढंच माझं म्हणणं होतं. दरवेळी बेइज्जती करतोय. सगळं चांगलं चाललेलं असं तुला का वाकड्यात जायचं राखी? असं मी काही बोललो नाही तुला. उगाच तू त्या पॉइंटवर आलेली आहेस. ती बर्दाश्त करायचं. मी समजून घेतो दरवेळेला, प्लीज असं करू नकोस. मलाही त्याचा त्रास होतो. उगाच माझे फ्रेंड असे अक्यूज करतात मला. तर रात्री 11:30 वाजता. मला फक्त मनापासून फ्रेंड आहे ना तू, तुला कळतं. रिस्पेक्ट आणि हे मनापासून, तर तो पाडतच जातो. मला दरवेळी पाडत जातो. राखीला काही वाईट नको वाटायला म्हणून तू माझ्यासोबत पण एक अवॉइड केलाय तो कॉन्टॅक्ट. आणि सेम इज विथ मी. म्हणजे मलाही ऑकवर्ड व्हायला लागलं. आणि अशी काही गोष्टही नाही आहे, तरी पण त्या गोष्टी इम्पॅक्ट होत आहे माझ्यावरती. ते मला नाही करून घ्यायच्या होत्या. मी तुला तेव्हाच सांगितलं होतं, डोंट लेट इट अफेक्ट यू. रात्री 12 वाजता. माझा जे हक्काचं आहे ते मी घेतो, दुसऱ्याच्या हक्काचं त्यांना देतो. हक घेण्यात अहंकार नाही, हक घेण्यात गर्व आहे, प्राईड आहे, अभिमान आहे आणि आहे मला. ते मी का सोडू? आहे तुला कसला? बोल ना. कसला आहे ते तू आता ठरव, पण तुला अहंकार आहे तर बोल ना कसला. कारण तू आतमध्ये जे बोललास ते नाही पटलं मला. काय बोललो? राखीने जेव्हा तुला विचारलं तुझी लोक बाहेर रुसून बसलेत, जा त्यांना जरा मनव, तेव्हा तू काय बोललास? काय बोललो? की मला गरज नाहीये कोणाची. बरोबर आहे ना. त्याला अहंकार नाही बोलत, तर सेल्फ रिस्पेक्ट बोलतात. नो, सेल्फ रिस्पेक्ट बोलतात. ती काय बोलत होती की त्यांना जाऊन म्हणाव. मी बोललो की मला एक गेमसाठी कोणाची गरज नाही, मी यांच्याबरोबर गेम नाही खेळत आहे. माझी जी नाती आहे ती नाती खरं आहे म्हणून इम्युन असलो तरी तुझ्याशी मस्ती करतो, ते गेमसाठी नाही करत. मला तुला काय बोलायचं असं तर हक्काने बोलतो, ते गेमसाठी नाही करत. गेमसाठी मला नाती नको आहेत. पण त्या नात्यांमुळेच तर गेम आहे ना रे विशाल, असं कसं बोलतोस? नाही, नात्यांमध्ये गेम असतो. तुमचं नातं आहे. हां, नातं आहे, ते गेममध्ये यूज नाही करत. एक्झाम्पल देतो तुला. मी माझ्या जेव्हा अगेन्स्ट जाते, मी असा तू माझ्या अगेन्स्ट गेली का गेली, ती माझी तरी पण बहीण आहे. तू माझ्या अगेन्स्ट गेली तरी बहीण आहे.
तू असं बोललास ना की ते समजतं, पण जेव्हा तू ते असं बोलतोस ना की मला नाही फरक अरे पण पडत, मला पण फ्रस्ट्रेशन येतं असं ना यार. होतं की मैं भगवान नहीं है ना यार, मेरे को भी फ्रस्ट्रेशन आता है हो यार. येतं मान्य तू आहे. बहन बोलते तेरे को उतना तो समझना चाहिए. तेरे को इधर आके बैठ के मेरे को पूछना चाहिए व्हाट्स रॉन्ग यार विशाल, क्या हो गया, तू क्यों फ्रस्ट्रेटेड है. हा मग मी तेच असं? बोलते ना. नाही मी तुला आता काय पण मला बोलते solid की तू frustration जेव्हा आहे यार. असं बोलतोस तेव्हा ते कळतंय. मध्यरात्री 12:30 वाजता. तिचं एक वाक्य तुम्ही ऐकलंत गोष्टी का? वाट. तिने काय सांगितलं होतं, मी आतापर्यंत बिग बॉसच्या गेममध्ये नेहमीच असंच खेळली, तिने कधीच असा रोमॅन्स वाला नाही केलंय. केलेला नाहीये. म्हणून पण तिला गेम ते पण करायचंय. असावा. तुला सांगते, जसं तुम्ही आतमध्ये आहो किंवा आता मी पण आहे, मला बिलकुल बाहेरच्या दुनियाची काहीच घेणं देणं नाही आहे. सगळ्या गोष्टीची न्यूज बनत आहे एव्हरी डे, कुठे ना कुठे ते कोणत्या ना कोणत्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. यानंतर ती बाहेर जाऊन ही न्यूज हा की आणि ती ह्या गोष्टीचा पण खूप मोठा मुद्दा क्रिएट करेल. आर्मीने माझा यूज केला आहे, गेम मध्ये त्यांनी मला वापरलं आहे, बाहेर गेल्यानंतर तो असा मला बोलला. ती काहीही स्टेटमेंट देऊ शकते. यू नो हाऊ शी इज राईट. तू बघितलंय बाहेर. ती स्वतःचंही विचार करत नाही जेव्हा तिला एक पॉप्युलॅरिटी किंवा मग ते हवं असते अटेन्शन पब्लिक कडनं. किती मोठा मुद्दा मिळाला तिला. 2-3 महिन्याचं सॉर्टेड आहे. बिग बॉस करायचं 2 महिने सॉर्टेड. बिग बॉस मधून बाहेर गेल्यानंतर त्याच गोष्टीला स्ट्रेच करून ती काहीतरी करू शकते. ती माहिती की कसे कसे आउटफिट्स पण घालून येते बाहेर आणि ती कुठल्याही तळाला जाते ते अटेन्शन पाहण्यासाठी. ते लोक असं काही खेळतात स्ट्रॉंगली जे त्यांचे एक पण जात नाही. त्यांचं 80% गेम तू आहेस बॉस. सरळ तुझ्या तोंडावर सांगतोय. खरं मस्ती आलीच नाही या शोमध्ये तर आतापर्यंत 2-3 काट्याच्या जागी लोक आउट झाले असते. तेच मला तो यूज करून मला तो थ्रो केलं ना. आता आत्ताही उशीर झाला नाही, निघाले ना मी. आता तुमच्या समोरचे किती वेळा असं निघाली किती वेळा निघतेस तू आणि परत जाऊन किती वेळा निघाले तूच सांग. हे फायनल आहे. असं अगर मी काल केलं ना, मला चप्पलने माझ्या तोंडावर मारा, मी तुम्हाला सांगते. थुका माझ्या एक 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 लाईनीने येऊन इतक्या दिवसापासून बर्दाश्त करते. बस आहे. काट्यामध्ये तू आहेस. माहितीये, कळलं मला. म्हणून मी तुला काटा असा झालाय फायनली. 5 पूर्ण स्ट्रॉंग मोठी. ही करतील काही. राखी आपल्याकडे येऊ शकते. म्हणून ठेव तिला. नाही येणार राखीला माहिती तिथे राहून इकडे मंडळी जे ना त्यांच्याकडे मी 1 to 1 स्ट्रॉंग आहे, ज्यांच्याबरोबर 1 to 1 करू शकतो. तर याला हेच सांगते की असू देत ते तिकडे, फक्त जेव्हा गेम अचानक येतो ना समोर, टास्क सुरू होतो आणि तेव्हा तिला आपल्याकडे घ्यायचं. तेव्हा तुझ्या थोड्या गोड शब्दांनी ते आपल्याकडे भरकटू शकतो. तेवढ्यासाठी आता यूज करायचं लोकांना. मध्यरात्री 2 वाजता. सागर अजून मनात तो तोडतोय. अरे मी विचार करतोय तुम्ही विचार करता करता तुमचा शाहरुख निघाला बाई. विचार करता करता बरोबर शाहरुख निघाला. मी करून दाखवू. हो कर. बघा नाही एकदा नको, बघा. नको. एकदा बघा नको, मी मग तुम्हाला आठवेल. मी हे सागर बघा. कारंडे करतोय. का करताय शाहरुख कुठे आहे यार? येतोय अच्छा, येतोय. अरे, किती बोलायचं याच्या. हो, 100%. नाही बोलतात ते करता खाणारे. मी बघेन आणि मी फोन करणार तुमच्या दोघांना. माझा नंबरच नाही देणार मी तुला. बर नाही करणार तुला फोन. सागर शाहरुख करांडे. 17वा दिवस सकाळी 10 वाजता.
वा 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सकाळी 11:30 वाजता. तुम्हाला खरंच वाटत होतं का की काल तुम्ही जाणार आहे? नाही नाही, मला जायचं होतं. मला खरंच मला गेल्या आठवड्यात पण वाटत होतं की जायचं. हा जाऊया आता ना. जर कोणी मला विचारलं ना बिग बॉसचं एक हे सांग, म्हणजे जे आपण 50 वर्ष जगतो, जे म्हणजे मग टप्पे असतात, मग शाळा असते, कॉलेज असतं, एक अल्लड वय असतं की जिथे परवा नसते करिअरची. ते नंतर मग थोडं हळूहळू करिअरचा विचार करायला लागतो. करिअरनंतर लग्नानंतर हे ते 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 असा एक प्रवास असतो आपला. तर ती 50 वर्ष आणि हे सेम वाटतात मला. एवढंच की हे फास्ट फॉरवर्डमध्ये होतं आहे. बरोबर. जे चेंजेस आपण म्हणतोय मी होत आहेत माणसामध्ये, खऱ्या आयुष्यात वेळ लागतो खूप, त्याला काही वर्ष लागतात. बरोबर. तिथे दर आठवड्याला दर दिवसाला होत आहेत. आणि माझा स्वभाव असा आहे की मी एंड करायचं तर चांगल्यात करतो. चांगल्या नोटला बंद कर. ते समजलं मला काल तुम्ही काय म्हणत होते. चांगलं घेऊन जातो ना रे आपण खूप काही, कुठूनही. बरोबर. आणि अभिमान, सर्वात जास्त अभिमान की अरे यार 2.5 महिने भेंडी. मला कधी कधी असं हे वाटतं रे, आईला 2.5 महिने कळले नाही रे, 2.5 महिने झाले. आता ही नवीन पोरं आहेत, आत्ता करिअर सुरू झालं रे त्यांचं. एक्झॅक्टली. त्यांनी एखादी चूक केली किंवा चुका केल्या, खूप साऱ्या चुका केल्या, तर त्या कव्हर करायला त्यांच्याकडे वेळ आहे. स्वतःची अजून मेहनत करून पुढे ते बदलू शकतात. आरबीला म्हटलं आपल्याकडे नाही आहे तेवढं आणि आपण नाही करू शकणार. ज्यावेळी ताकद होती तेव्हा केलं, आपण सगळं केलं. एकदा घडी विस्कटली, आता जी बांधली आहे ती घडी विस्कटली तर परत घडी घालता येणार नाही म्हटलं त्याची. ॲक्च्युली संध्याकाळी 5:30 वाजता. मी काय म्हणत होते की आत्ता जसं आहे तसं चालू दे, विशालसोबत राहू, हे करू सगळं, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा नॉमिनेशन्समध्ये होईल. कोणाला विषय सुधारला तर उत्तम. या आठवड्यात नाही सुधारणार आहे तो. कसं काय फटकन डायरेक्ट बोलतोय. आता काल पण नाही का आम्ही गेले, तो म्हणत होता की मला नाही अहंकार, ह्यांना सांगत होता. माझ्या कानावरती आलं ते. मग मी त्याला म्हणलं की नाही तू आहेच अहंकारी. मग तिथे जाऊन बोलले त्याला की तू आतमध्ये जे बोललास ते अहंकारी माणूसच बोलू शकतो. आणि त्याला ते कळतच नव्हतं. आम्ही किती समजवत होतो. त्याला ऐकायचं नाही आहे आता काही. हां तेच. जरा कॅप्टन्सीचं भूत उतरलं नाही. हां मग माझं तेच होतं की आत्ता नॉमिनेशनसाठी ते वापर होईल, आपल्याला त्याच्या कॅप्टन्सीचा वापर करून घेऊ. वापर करून घेऊ याची गरज नाही आहे. आपला जो वापर करतोय तो करायचा बंद करायला लावू दे, किंवा आपणच आपल्या पद्धतीने करू दे. बाई खुशबू देख. आई माझी कधीही असं मी फ्री असताना, नीरू घरचं नाव ना माझं, खीर बनव ना. मी आत्ताच मी स्ट्रगल करून आली आहे, ऑडिशन देऊन आली आहे. बनव ना नीरू, बनव ना. किती माझं नाव राखी झालं तरीही नीरू सांगते आई. तुझ्या हातात बरकत आहे, पण तू काही बनवते ना. एक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे की केलं ना. मी स्वतःची इम्युनिटी दिली ना, शिव्या खाल्ल्या मी, सगळं केलं, चूक माझी, मिसकॅल्क्युलेशन माझं. तेव्हा तो बोलत होता ना की मग नका करू नका करू. मी म्हटलं मग असं जर तू आत्ता बोलत असशील तर मग काल मी मिरची उचलून ह्याला द्यायला पाहिजे होती कॅप्टन्सी. परत तिथेही केलं ना तुझ्यासाठी. जर नको आहे, मला गरज नाही तर मग ओके. पण तो ते ऐकायलाच तयार नव्हता. त्याचं एवढंच आहे की मी कोणासमोर झुकणार नाही, अशी त्याला ते तो दाखवायचा असेल त्याला. चल ईद आहे आज, आपण ईद मुबारक. राखीची आई आणि माझी आई. आता पलीकडचा ग्रुप आहे, तो ग्रुप पण तन्वी किंवा राकेश त्या दोघांपैकी सगळे चालवत असतात. पण कोणी तिकडे असं नाही बोलत की हां ह्याचा ऐकून तुम्ही चालता, ह्याचा ऐकून. त्यांच्या बोलण्यातून मग ते येत नसेल ना, जे ह्याच्या बोलण्यातून येतं, जे तुला हंबलनेस येत असेल की बरं ठीक आहे तुझं काय म्हणणं आहे, नाही आपण ना ये करते, तू ये कर, हे जे जेव्हा येतं तेव्हा ते होत असतं. त्याच्यासोबत 4 माणसं नसतील ना तर तो नाही आहे तेवढा स्ट्रॉंग. हॅपी हॅपी डे, हॅपी हॅपी डे, हॅपी हॅपी डे, यार बी हॅपी. या रडायला येतं. या सगळ्यांना प्रेम करूया. हो आपल्यावर पण प्रेम करून घेऊया. हो है ना. संध्याकाळी 6:30 वाजता.
मी नाही बोलले ना त्याच्याशी. तो येऊन हक करून विटामिन एच देऊन ईद मुबारक सांगत होता आणि आईसाठी मी रडत होत्या ना. ओके, ईद मुबारक दिली का फक्त? ठीक आहे. झाले का ग झालं. सगळ्यांना सांगतो की हे असं झालेलं आहे. हा, नाही Genuine. मी नाही घेत. तू नाही. रात्री 8 वाजता. प्लीज काय प्लीज कम. नीट सांग. अगं नीट सांग. प्लीज कम. असं कशाला? चल म्हणावं. एक चांगला फ्रेंड तसं एक सांग. कसं सांगतो चल. मैत्रीण आहे ना माझी? मैत्रीण आहे, चल ये. चला प्लीज कम. जेन्युअनली करा. जेन्युअनली कर ना. ओके. कसं असं नाही, कसं करशील? मित्रांना कसं करतो आपण? घे त्याला पकड हात. नॅचरली, असं नाही Naturally. ऍक्टिंग नकोय. चल. बस झालं, आला. किती वेळ लागतोय? चल तनू, ए तनू. चुकणार सगळं माझ्या तोंडावर. हलवा खायला या, गाजरचा हलवा. ईद मुबारक महाराष्ट्र, इंडिया. ईद मुबारक वर्ल्ड. दीपू पुरी बघ. हा दुधात पुरी. राखीने मला तिने भरवायला हवं मला ॲज अ फ्रेंड. हो, मगच खाणार मी. नाही. चमचा की ना. नाही ना, मी तू सांगितलं मी कधी खाणार तू. ठरव. ईद आहे, विश केलेलं ना, मग खाऊ. अनुश्री अगर जरा इथे बघ जरा. नको. नको प्लीज. वा, मस्त. थँक्यू. एकाहत्तरावा दिवस सकाळी 8 वाजता. चहा बनवूया. तयार होते. माझं जे करायचं ते करते. काय करणार आहे? पूर्ण घर साफ, सगळं भांडी सगळं करणार. जेवण एव्हरीथिंग. काहीतरी नवीन ना. त्यांना राडा नको आहे, त्यांना हे नको आहे, त्यांना भांडण नको आहे. सकाळी 9:30 वाजता. मी नेहमी बघायचे की मम्मी पीठ मळताना पीठ अशी मळायची आणि म्हणजे पाण्यात, आणि मग वरून थोडंसं तेल टाकायचे, मग परत मळायची ना. तर मला असं वाटायचं की अरे आमची परिस्थिती नाहीये म्हणून आम्ही तेलात पीठ नाही मळत, तेल थोडंसंच वापरतो आणि पाणी वापरतो. आणि मम्मीने मला दिलं पीठ मळायला, तेल टाकलं. मी म्हणलं की जाऊ दे, आता मी कमवायला लागणार, मग मी अजून तेल घेऊन येणार, म्हणून मी अख्ख्या तेलात पीठ मळलं. मी अजून तेल घेऊन येणार. आम्ही का पाण्यातला खाणार? आमच्याकडे तेल कमी. आजपासून आपण पाण्यातला चपाती नाही खायच्या. आजपासून आपण फक्त तेल वापरायचं. सकाळी 11:30 वाजता. कोण आहे तू? मी छोटा मुलगा आहे. छोटा मुलगा आहे. काय हवंय तुला बाळा? खाऊ. मोठा छोटा मुलगा अंडी. हे क्षण परत नाही येणार आहे बिग बॉसचे तुझे माझे. म्हणून काय मी तुला छान वाग.
छानच वागतो. प्रेम कर. मी तुला रिलेशनशिप सारखं प्रेम करू शकणार नाही, ते क्लिअर आहे. मी ॲज अ फ्रेंड तुला खूप प्रेम करेन, ते प्रॉमिस आहे. हॅलो, जेवण झालंय का तुमचं? कसा दिसायलोय मी? खूपसुरत डॉन झालोय मी, खूपसुरत डॉन. येणी कशी आपली एकदम टाईट. हा, काट्या ग्रुपची येणी, काट्या ग्रुप. टोचन बर का, टोचन. हा, टोचन येणी. आय एम सॉरी, मी चुकली असेल तर. वी आर फ्रेंड, वी आर जस्ट फ्रेंड. ठीक है. फ्रेंड्स, दिन तो गुजारने ऐसे इधर अपने को तो दोस्त बन के गुजार लेते हैं. दुपारी 12:30 वाजता. मी स्वतःहून मागते, मला माझे मित्र आहात तुम्ही, मला बरं वाटेल तुमचं काम करायला. हे सगळे थँक्यू थँक्यू. चांगले धुवून द्या. ऑफिस मध्ये हग घेणार, विटामिन एच. थँक्यू. तन्वी, काही दे, ते तुझा नाईट ड्रेस देऊन टाक. हो चालेल, थँक्यू सो मच. यार आय डोंट वॉन्ट टू, पण हां हां हो, बस हेच फीज आहे माझी. बाथरूम खूप घाण आहे राखी, सगळं धुणं खूप घाण आहे बाथरूम. साफ नाही झाले. मी करणार पूर्ण. आज चकाचक घर, किचन, तुम्हाला भांडी वगैरे सगळं चकाचक भेटणार आहे. राखी एवढा स्पीड मध्ये काय आज? ती कालच बोलली होती उद्या सरप्राईज आहे, काय सरप्राईज? असं बोलली होती. स्वतःला सरप्राईज करतोय. बोला. कुठे धुणार आहेस कुठे? आतमध्ये. बाहेर पण धुवू शकतेस, बाहेर कुठे? पूल पाशी. हां, हो. ओके, थँक्यू. हा पण एक गेमचा पार्ट असतो का रे? छान आवरायचं, साडी हो. नेसायची, मेकअप करायचा. गेमचा पार्ट नाही आहे. दिसण्याचा पार्ट आहेच पण तो. हे बघ, असं असं करावं लागतं, कळलं का? बघतो का तू? तुम्हीच घेते काम आता. मग मी सगळं काम घेणार, तुम्ही लोक काय तर बसून टाळ्या वाजवणार माझ्यासाठी? मग ट्रॉफी पण मीच घेते. घ्या. कॉलेजचा पहिला दिवस असतो, ऑलरेडी कट्ट्यावर पोरं बसलेले असतात सिनियर्स, आणि फ्रेशर्सचा पहिला दिवस असतो, आणि त्या एंट्री मारताना तर ही गँग त्या गँगकडे बघते, कोण आला रे नवीन? लंबीवाली देख, लंबीवाली देख. लंबी ये कोण पहिले दिन शादी में आया साडी पहन के. उसके नाटक बहुत है. काय बघते तुझ्याकडे बघते विशू तुझ्याकडे बघते. काय झालं? राखी नको करूया. टेक 2. काय आलं? काय करते हे? स्वच्छ करते घर. आज माझं मन स्वच्छ झालंय आणि राग येत होता, मला असं वाटलं की घर स्वच्छ करू. एवढं अतिक नको करूस. एवढं नाही, मी कपडे धुणार, भांडी घासणार, माझा ओटा बघा की स्वच्छ, तुमचं तोंडही दिसल. हो का? इतका छान ओटा केलाय, घासून घासून. आजच आहे हे की रोज करणार आहेत? नाही, रोज नाही, एकच दिवस. एकच दिवस करणार? एकच दिवस. काय उपयोग आहे? भाऊच्या धक्क्याला बोललेत ना, मग भाऊच्या धक्क्यापर्यंत म्हणजे तुम्ही मला मारायचे प्रयत्न करतायत, कारण मी एक हफ्ता हे करून मरणारच आहे, एवढं काम करून. ट्रॉफी तुम्ही घेणार आणि मी नंतर म्हणजे तिथे मला आग लावायला येणार का? अरे हं? हो, हे सगळं सोडा. दाखवायला महाराष्ट्राच्या कपडे धुवायचे तुमच्या. जबरदस्तीने घेतलेस ना, ज्यांचे हवे होते त्यांचे. आम्हाला विचारतेस काय? अरे जा ना, घे ना. कुठे? दे दे मला दे. दे मी करते, मी दे, करते. धुवायला दे. हे दे करते धुवायला. तू. दुसऱ्यांचे खेचून खेचून घेते. मग खेच तुझं पण खेच. घे. दे खेच. रागी थांब, मॉर्निंग. अरे जॉगिंग होय. टॉवेल सुटेल. आधी उघडा झालाय. तू सांगितलंस दे. रागे उघडा झालाय. TRP व कुठे जाईल लक्षात ठेव. माझ्या मला TRP वरती जावं पाहिजे. राखी फॅमिली शो आहे, नको करू असं. दुपारी 1:15 वाजता. 11व्या आठवड्याला प्रारंभ होत आहे. मी आपणा सर्वांसाठी काहीतरी आणलं आहे. महाद्वार उघडा. चावी. चॉकलेट. चॉकलेट. ते मामूली चॉकलेट नसन, काहीतरी बॉम्बी मास म्हणजे काय खतरनाक आहे. चावी असणार कुठल्या तरी. चॉकलेट आहे. टॉफीज आहेत. सगळ्यांनी एकमेकांना टॉफीज वाटा. हो हो. आयुष्य टॉफीज कॉंग्रॅच्युलेशन. उघडून बघा. घ्या बिंदास घ्या. खावा. माहिती पडलं जास्त. सगळ्यांनी एकमेकांना द्या. द्या एकमेकांना द्या. घे ना रे. मला अरे घे, मी काय पॉइझन नाही टाकलंय. घे. गेले 10 आठवडे
आपण सर्वांनी हेच केलं. आता जशी ट्रॉफी वाटलीत तसंच उमेदवारी असो, इम्युनिटी असो किंवा कॅप्टन पद असो, आपण वाटत आलात. आता हे थांबायला हवं, कारण आता आपल्यासमोर एकच लक्ष्य आहे. बिग बॉस मराठी सीझन 6ची मानाची ट्रॉफी. आणि ही ट्रॉफी सारखी वाटली जात नाही. तसंही आपल्यातील प्रत्येकाला ही ट्रॉफी लढून जिंकायची आहे. ओके. असं अजून तरी बिग बॉसना वाटतं. स्वतःसाठी जिंकायची आहे असंही बिग बॉसना वाटतं. कारण एकच, मराठी माणसाला फुकट आणि आयतं मिळालेलं आवडत नाही. बरोबर ना? हो बिग बॉस. तशीच ट्रॉफी ही फुकट आणि आयती मिळू नये किंवा आपणही वाटून टाकू नये यासाठी हातात ती ट्रॉफी दिली आहे. मी म्हटलं तसं मराठी माणसाला फुकट आणि आयतं आवडत नाही याची प्रचिती यावी म्हणून बिग बॉस या ट्रॉफीसारखं या आठवड्यात आपणा सर्वांना फुकटात देत आहेत गोल्डन रेशन कार्ड. बघा, गोड लागतंय का? भेटू नंतर. बिग बॉस आम्ही फाईट करू. बिग बॉस आम्ही फाईट करू. बिग बॉस आम्ही लढू. या रेशन आलं. थांबा. दुपारी 1:45 वाजता. ए चपात्या कोण भाजते? तुला भाजायचं? तू चांगला भाजतेस ना. पण तू नको भाजूस रे, वा भाजेल. तू ये ना. मी बस. खरंच सांगते तू ये. नाही मी बस. ये अगं. आयतं कधी खाऊ? पुढे 10 आठवड्यात आता पहिल्यांदा तू ड्युटी घेतली सकाळची. नाही तर कुठे ड्युटी होती तुझ्याकडे? त्याच्या आधी मी कामच केलं नाही अगं. कधीतरी मध्ये मध्ये आपली आली चपात्या लाटायला. त्याच्या आधी टॉयलेट करत होती. एक्झॅक्टली. म्हणजे काम काही केलंच नाही का मी याच्या आधी? थोडंफार असं पूर्ण असं नाही केलं ना अनुश्री. तन्वीला विचार की असं पूर्ण पुढे कुठे केलंय? ये, मी तर म्हणते तू चांगलं करते, ये इथे एकदा शिकव ना. ये ना. मला नाही शिकवायचंय. अगं दाखव एकदा. काय झालं? तुला येतात ना. काय करते? मला नाही. एकदा शिकव ना. जर कोणी म्हणतंय की पोळी चपाती कच्ची राहिली आहे, नॉट नेसेसरी की त्या माणसाला पण भाजता येतच असेल. फक्त ती इन्फॉर्मेशन आहे की चपाती कच्ची हा, मग राहिली. ती काय म्हणाली? तू ना बाजूला तू नको करूस, तिला दे. मी म्हटलं मला शिकव व्यवस्थित भाजलेली एकदा. म्हणून. अरे पण आता ह्याच्या पुढे पण मला पण आली पाहिजे ना. मी कुठे चुकते मला कळलं तर पाहिजे. मग ते तिच्याकडूनच शिकावं लागेल. ते मी काय होतं? सांगितलं की त्या कच्च्या वाटतात. मी केलं ना करेक्शन. मला करेक्शन केलं. अगं पण परत मला मीठ मुरत ठेवलं. सकाळी पीठ आणि कच्चा होता. मीठ मग मी तेच करेक्शन करायचं. मला करेक्शन करायचंय. तर मी तिला सांगितलं मला दाखव ना. तुला येते ना, मला दाखव. केलं. काय सांगितलं नाही. मग मला दाखव ना कसं करायचं. मला एकदा कळू दे मी कुठे चुकते. शिकवतील. बरं राखी शिकव. मला शिकव ना एकदा कुठे चुकतंय. एक दे. ते तुमची शेकलेली आता ह्याला असं टाकायचं आणि थोडं शिजू. इथं ध्यान देवायचं. एकदम इथं ध्यान द्यायचं. एका बाजूनी म्हणजे थोडं शेकलं की आपण पलटी करायची. ओके. माझी मैत्रीण आतमधून फुलतो ना, म्हणजे आतमधून शेकतंय. एकदम हळूहळू हात फिरवायचे. हो, चपातीला फोड्या यायला पाहिजे. संध्याकाळी 4 वाजता. एकदा सगळ्यांनी हात वर करा. दोन्ही. काहीतरी आहे. अरे, कोणाचेच हात बांधलेले नाही आहेत. या बाहेर या. प्रभू, रिॲक्शन नंबर 112. 15 16 17. हे रिॲक्शन. वाव. हात रिॲक्शन सेम असेल, नंबर सेम असेल ना. काय प्रभू? वाव. पुतलीवाला खेळ. अरे यार. फासी का पंधरा है वो? उथली. या घरात प्रत्येकाला वाटतं आपण वैयक्तिक खेळ खेळतोय आणि आपण हा खेळ चालवतो आहे. परंतु हा त्यांचा एक गैरसमज आहे. कारण या घरात अजूनही असे काही सदस्य आहेत ज्यांचा खेळ दुसऱ्यांवर अवलंबून आहे. आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये हाच गैरसमज दूर करायचा आहे आणि अशा सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे ज्यांचा स्वतःचा काही खेळ नाही, जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. याचाच अर्थ ते इतर सदस्यांवर अवलंबून असलेले सदस्य नाहीत, तर ते
इतर सदस्यांच्या हातची कठपुतली आहेत. आज प्रत्येकाने अशा 2 सदस्यांना कठपुतली ठरवून योग्य कारण देत नॉमिनेट करायचे आहे. संध्याकाळी 4:15 वाजता. या टास्कमध्ये पहिल्या फेरीतील सदस्य आहे दीपाली. माझं पहिलं नाव आहे संकेत. खूप अपेक्षा होती संकेतकडनं जेव्हा आला तेव्हा, की असं वाटलं होतं की संकेत म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये वादळ तोच घेऊन आलाय. पण संकेतने स्वतःचा स्टँड ठेवण्यामागे की कुठे ना कुठेतरी कमी केली आहे. आल्यानंतर तू मला वाटतं टोळी जॉईन केलीस म्हणून कुठेतरी त्या टोळीमध्ये लपला गेलायस, जिथे तू दिसत नाही आहेस. तू दिसू शकतोस, तू बाहेर येऊ शकतोस, तू बोलू शकतोस, तुझ्यात ते सगळे गुण आहेत, पण ते येत नाही आहेत, ते बाहेर निघत नाही आहेत. म्हणून मला असं वाटतं ह्या ज्या दोर आहेत तिथे उभं ठेवलंय मी, की जेणेकरून ते तू करशील. नाही, मी अप्रिशिएट करतो की तुम्ही एवढं सगळं नोटीस केलं माझ्याबद्दल. पण ह्या सगळ्यामध्ये मी कटपुटली आहे हे कुठेच सिद्ध होत नाही. त्यामुळे मला काही पॉइंट वाटत नाही याचा खरं तर. कारण मेन मुद्दा उदाहरण तर मोठं होतं ना. आपण त्या दिवशीचं जे एवढं त्रास झाला, लोकांना दिसायला तसं दिसलं असणार. पण तुम्हालाही माहिती, तुम्ही त्या खेळात होता, आपण पण काही टास्क एकत्र पण केले ज्याच्यामध्ये आपण एका टीम मध्ये पण होतो. जर त्याच्याबद्दल बोलाल तर तो माझ्या अपोजिट टीम मध्ये असताना त्याला हरवलं होतं मी त्या राऊंड मध्ये. त्याच्यामुळे मी कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन काही करतोय किंवा कटपुतली बनून काय करतोय हे मला मान्य नाही. बाकीच्या गोष्टी जर त्या अशा असतील तर डेफिनेटली मी त्याच्यावर काम करेलच. बघ, जे दिसतंय ते मी निकष आहे तो मला याच्यात कुठेही दिसत तो नाही. दिसतोय, क्लिअरली दिसतोय. मला जे वाटलं, मला जे दिसलं ते मी मांडलं. बरं. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे संकेत. संकेत जाऊ शकता. माझं दुसरं नाव अनुश्री आहे. गेट ओपन केलंस तू आता. कुठेतरी अनुश्री खेळताना खूप विचार करते. जस्ट आताची छोटीशी गोष्ट होती, मला पोळ्यांवरून बोलली, पण त्या पोळ्यांवरून मी जेव्हा तिला शिकवायला म्हटलं तर ती आली नाही. मला असं वाटलं होतं की ती येईल, ती मला शिकवेल, मला सांगेल, माझ्याबरोबर करेल, जे काही असेल. पण ह्याच्यामध्ये मी कुणाची कटपुतली आहे? मला आपण मुद्द्यासाठी वाट पाहतो. ऐक काय बोलले, तुला गेम तू निकष काय म्हटलंय बिग बॉसने? आपण मुद्द्यासाठी वाट बघतो, आपण काहीतरी ठेवतो, कोणीतरी येईल, कोणीतरी सांगेल, मग आपण बोलू. तुझं तू कर ना. प्रत्येक वेळी तुला मला सांगायचं, कोणा कशा भाजायच्या हे मी सांगायचं. तुझी सगळ्यांनी तुला सांगितलंस ना, सांगितलंस ना मला. तू मला सांगितलं ना की कच्च्या आहेत पोळ्या म्हणून. मी तुला सांगितलं तू ये, पण सांगतो तू सांगायला पाहिजे होतं ना. कळतंय, तू सांगायला पाहिजे. मी तुला सांगते की तुला मला नॉमिनेट करायचा विषय संपव. दीपाली, बिग बॉसनी निकष सांगितले आहेत, त्या निकषांच्या आधारावर कारण द्या. मला असं वाटतं की जी आत्ता ती ज्या लोकांबरोबर बसते उठते, पहिल्यांदा कुठे होती, नंतर कुठे होती, ह्या ज्या कन्फ्युजनमध्ये जी आहे त्या कन्फ्युजनमध्ये तिला स्वतःचा गेम कळत नाहीये की तिला काय करायला हवं. दीपू, कोणाची ती कटपुतली आहे? टोळीची कटपुतली आहे ना. ती तिथेच बसते, तिथूनच चालते. त्याच्यासाठीच तिने मेहनत केली. कॅप्टन्सीसाठी पण किती पळपळ जाऊन तिने कॅप्टन बनवलं विशालला. हे कोणासाठी करते? तन्वी, मी तुला काय बोलले होते? तू मिरची उचललीस तर कुणाला काढणार आहेस? तू बोललीस की विशाल किंवा संकेतला. मी म्हणलं ठीक आहे, तू उचल, कारण का मला उमेदवारीत राहायचं होतं. नॉमिनेशन आणि हे त्याला पण माहिती आहे. मी त्यांना पण हे क्लिअर केलं होतं की सगळ्यात आधी मी स्वतःला प्रायोरिटीला ठेवते कॅप्टन्सीसाठी, नंतर विशाल. जर मी उमेदवारीतून नाहीये तर मी गेम पॉइंट ऑफ व्ह्यूनी विशालला कॅप्टन बनवायचं ठरवलं. हा माझा गेम आहे. जो मला वाटतं ते मी सांगते. तुला स्वतःलाच कळत नाही की काय करायला हवंय, आणि ते मला वाटतंय म्हणून तू इथे या माझ्या नजरेत तू नॉमिनेट आहेस. अनुश्री, नेक्स्ट आठवडा काही करू नकोस. दीपाली, अनुश्री बसा. ऐक, आता तरी सांगितलं तुला, कर तसंच. टास्कच कळत नाहीत काही. मला नॉमिनेट केलं की असं, नॉमिनेट नाही केलं तर कसं? अगं नाहीच कळालं तुला. मला काय मला काहीच कळत ग तुझ्या नजरेत. मला काहीच सांगते की माझ्या नजरेत तर मी बघितलेलं आहे. अगं ही राखी पण तुला टास्क, मी मूर्ख बाई आहे तुझ्या नजरेत. मी तुला पदोपदी बघितलंय. काय बघितलंयस तुम्हाला? तू बोलू नकोस अनुश्री. आता मी तुला नॉमिनेट केलं म्हणजे मी जर तुला चपात्या भाजायला शिकवलं असतं तर तू मला इथं नॉमिनेट केलं नसतंस. अरे मी काही केलं असतं, मी काही केलं असतं. उत्तर दे ना, तू कारण तर तेच दिलंस ना. ठीक आहे,
उद्यापासून मी तुला शिकवते प्रोटीन पावडर कशी मिक्स करायची, ऍपल कसं कापायचं, तुला शिकवते पोहे, चहा पोहे, कसा पोहे. बनवायचा. तुला काही शिकायचं माझ्याकडून? शिकव डान्स. डान्स शिकवते. तुला काही शिकायचं? काय टॉयलेट साफ करायला चला शिकवते? त्या निमित्ताने तुझा गेम तरी बघायला दिसेल. तू काहीतरी करताना दिसशील. कर, शिकव शिकव. मी तर म्हणते शिकव, सगळ्यांना शिकव. मग मला शिकव. नॉमिनेट नका करू. मी तुम्हाला शिकव, सगळं शिकव. शिकवेन. शिकव, ठीक आहे? शिकव, कधी शिकव. तक्रार नाही करणार जर तुमच्याकडून काही शिकव, चुकलं तर. मी सगळ्यांना स्वतःहून शिकव. शिकवेन. संध्याकाळी 4:30 वाजता. मला इथे फार बोलायची गरज वाटत नाही, कारण निकष सोपा आहे की ज्यांचा स्वतःचा गेम नाही आणि ज्या कोणाच्या तरी कठपुतल्या आहेत, तर त्या पहिल्या व्यक्ती आहेत दीपाली. सुरू आत्ता करंट अफेअर्सवरूनच कळतो की एक साधासा गेम समजायला पण त्यांना सगळ्यांची मदत लागली. तुमच्याकडून तसं काहीच बघायला मिळालेलं नाही आजपर्यंत, जितके 3 आठवड्यात मी इथे आहे. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये स्पेसिफिकली तन्वी ती जे काही करत असेल किंवा राकेश जे काही करत असतील त्याचा तुम्ही एक भाग असतात नेहमी, म्हणून तुम्ही त्यांच्या कठपुतली आहात आणि तुमचा स्वतःचा असा काहीही गेम नाहीये. दॅट्स इट. माझा स्वतःचा असा गेम नाही म्हणून मी आज या 11व्या आठवड्यामध्ये तुझ्या समोर उभी आहे. त्यांच्याचमुळे हा, त्यांच्यामुळे ते मला इथपर्यंत घेऊन आले. बरं बरं, तेवढाच माझा पॉइंट आहे की ओके. तुमचा गेम नाही, तुम्ही यांच्या कठपुतल्या आहात. ओके. माझं दुसरं नाव आहे प्रभू. युजली प्रभू कुठेतरी जास्त तन्वीचं ऐकत असतो. जे काही ती त्याला सांगत असेल त्याच्या हिशोबाने त्याचे डिसिजन्स चेंज होतात आणि तो तिची कठपुतली आहे. तुम्हाला फक्त एक मुद्दा पाहिजे इथं. आमच्या दोघांचं नातं भेटलंय तर तुम्हाला वाटत असं नातं ह्यो हिच्या डोक्याने चालतो, हिच्याच आधारावर चालतोय, पण तिचं काही मी सुद्धा ऐकत नाही. मला जे करायचं आहे शेवटी मी ते करतो. तुम्हाला वाटत असं कटपुटले असू द्या. माझ्या मनाला दिसतंय की मी कोणाची कटपुटली आणि कोणाची नाही, हाई का नाही हे समजा महाराष्ट्र बघ. चालेल, उद्यापासून तू माझ्याबरोबर राहा, माझ्याबरोबर फिर, आपण तेव्हा डिसाईड करू. ओके. संध्याकाळी 4:45 वाजता. सागर दादा यासाठी, कारण एक टास्क होता मछलीवाला, त्यामध्ये माझ्या आणि प्रभूमध्ये टाय झाला होता. आमच्याकडे सेम मासे होते आणि तेव्हा सागर दादानी विशालचं ऐकून त्यांनी मला तिथनं हटवलं त्या टास्कमधनं. विशाली नंतर येऊन मला सांगितलं पण की ते त्याचं डिसिशन होतं. तर याचा अर्थ क्लिअरली असं वाटतंय की ते कुठे ना कुठे कठपुतली आहेत विशालचे. आणि परत गेमबद्दल मला असं वाटतं की त्यांचा असं ॲज सच गेम नाही आहे आणि ते स्वतःही त्रासले आहेत असं ते दिसून आलं होतं. पहिला मुद्दा तू मांडला जो, ते जे डिसिजन आहे ते मी विशालचं ऐकून घेतलं. तर नीट बघितलं असशील तर मला सांगत होते, मी नाही म्हणत नाही, पण मी कानावर हात ठेवले होते की मला कोणी काही सांगू नका, माझं डिसिजन आहे, मी माझं घेणार. ते डिसिजन का घेतलं, कशासाठी घेतलं हे तुलाही चांगलं माहिती आहे, मलाही चांगलं माहिती आहे. दुसरी गोष्ट की माझा गेम नाही आहे किंवा मी त्रासलेला दिसलो तुला. त्रासले, सगळेच त्रासले, तिथे 10 जण त्रासले, तुला माहिती गिव्ह अप करणं आणि तू आता आलीस त्यामुळे तुला वाटत नाहीये ते त्रासले सगळे. माझं मत आहे ना सागर दादा, ते माझं मत आहे. कठपुतलीमध्ये तुम्ही जसं बोलले की प्रत्येकदा तुम्हाला जेव्हा पण गेमचं काही पण समजत नाही तुम्ही जाता विशालला विचारायला, हे तुम्ही स्वतःच्याच याच्याने सांगितलेलं आहे. मी मान्य करतो, हो, तो खूप गोष्टी सांगतो, त्या कशा वापरायच्या, त्या कुठे वापरायच्या, ते माझं डिसिजन मी घेतो नेहमी. मला दिसत नाही तुमचं असेल म्हणजे तर असेल, कुठल्या मला चष्म्याने दिसत तुला नाही. दाखवायचा गेम मला सांग. नाही मला का म्हणजे काय, दाखवायचं, म्हणजे दाखवा गेम असं नाही स्वतःचं. हे बघा मला अरे मी मला काही Big बोलू Boss की नको, मी बोला. काही बोलू, तुझं झालं ना, सांगितलंस ना 3. बोला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, महाराष्ट्राने पूर्ण बघितलेलं आहे 10 आठवडे नो कोणाचं डाऊट game आहे. सॉरी बोला. आय एम सॉरी, माझं झालं नो बोला बोला. नाही. ओके ओके. माझं दुसरं नाव अनुश्री आहे. अनुश्रीसाठी माझं हे मत आहे की मी जेव्हापासून आली आहे या घरात तेव्हापासून मला तिचा फारसा काही गेम दिसलेला नाही आहे. अगोदर टोळीमध्ये, मग काटामध्ये, मग फ्लिप करत राहायचं. मी काटामध्ये कधीच नव्हते, प्लीज. नसेल पण त्यांच्यासाठी तरी होतीच ना, बाहेर ऑडियन्ससाठी तरी होतीच ना कधी. नाही, कधी होते मी काटामध्ये, कधी होते तू बोल, तिला सांगा एकदा. बाहेरनच ती खेळत होती, अलायन्स होती ती. काय आहे ना, विशालचं आणि तन्वीचं वाकडं असेल, विशालचं आणि आरबीचं वाकडं असेल, पण मला माणसं कुठली माझ्यासोबत वाकडी आहेत, माझ्यासोबत नाहीये, काय आहे हे माझं डिसिजन आहे. त्याच्यामुळे मी जर टोळी सोडतीये तर मग मी त्यांच्यासोबत जाऊन बोलतीये, बसतीये. ह्याचा अर्थ असा नाही की मी काटामध्ये होते. माझं त्यांच्यासोबत काही वाकडच नाहीये तर मग मी त्यांच्यासोबत बोलणं का टाळावं? तो माझा हे का
तेरे पिक्चर का भी मैं हीरो. तू बोललीस की चालेल. विशालने सांगितलं की आमचा ताई, आधीच तू प्लॅन खूप होता. कन्फ्युजन मध्ये जगतीयेस. तुला प्लॅन होता ऐक ना तन्वी, पिक्चर क्लिअर कर. ती जरा खूप कन्फ्युजन मध्ये जगतीये प्लीज. मी बोलू पूर्ण आणि मग तुला जेही बोलायचं असेल पूर्ण तुला वेळ देणार मी प्रॉपर. मला बोलू दे. तू काय वेळ देणार मला रिझन्स द्यायचे ना. मला दे पण पूर्ण. मला असं वाटतं की तू खूप थकली आहेस आणि तुझं झालंय म्हणून तू आता ते त्या दिवशी पण जो मुद्दा झाला की मी टोळी बरोबर आहे हे मग त्यांनी विशालनी बोलल्यानंतर तू बोललीस तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे तूही त्याच्या सेन्स मध्ये आहे. तू टोळी मध्ये आहेस असं अनाउन्स केलं. हा खूप आधी झालंय. तर मला सोबत बसून कन्फ्युजन मध्ये जगते. माझा पर्सनल हे आहे आणि तो मागेही सेमच होत आहे. माझे स्ट्रॉंग मत आहे आणि ते माझेच आहेत. गाढवा समोर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. कोण गाढवा दिसणार यानंतर तुला तू आता बघ हे स्वतःहून घेतलं का नाही अंगावर. मीला बोलले गाढव तुला. स्वतःहून घेतलं का नाही अंगावर. तुलाच लागेल ती. सांगून टाक झालंय माझं पण बिग झालं. बॉस माझं झालंय. संध्याकाळी 5 वाजता. तर छान दिसते का मी ह्याच्यात. खूपच छान दिसत. Okay, thank you. अमेझिंग. तुझ्यासारखं कोणच खूबसूरत नाहीये तर छान नाहीये. तर मला वाटतंय की दीपाली कळत नाहीये की कोणाची कठपुतली आहे. तन्वीची की राकेशची की रेवाची मला नाही कळत आहे. बस तू मला अशीच दिसते. जिथे वजन तिथे भजन, जिथे भजन तिथे वजन. तर हो मला वाटतंय मला असं वाटतं की तुमचं काही गेमच नाहीये दीपालीजी. फक्त तेच नो डाऊट साडी परत आजच सांगणार आहे. बाई माझ्या साड्या काय साड्या घालून तिथं हिथं मी नाही जळत. आता तुम्ही काही करा. त्यावेळी मी माझं डोकं फिरलेलं आणि मी क्षमा मागते महाराष्ट्र की मला ते भोपळाचं ती भाजी टाकायला नको होती. कारण ह्या लोकांनी मला ट्रिगर केलं. बोला पुढे चला. ट्रिगर केलेलं. असं वागू नका. फक्त असं खेळा. स्ट्रेट जावा. जिंका. ते वजन तिथे भजन म्हणताय तर मी आल्यापासून जिथे आहे ना तिथेच आहे. दुसरी गोष्ट मी कधी राकेश सांगतो ते मी नाही करत आहे किंवा राकेशला जेव्हा माझी गरज असते तेव्हा मी त्याला सपोर्ट करते. मी कधीही तुला पोक करायला आली राकेश ऐकून घे. मी बोलते मी तुमच्यामध्ये बोललीये का. ऐकून घ्या आधी माझं. दुसरी गोष्ट ऐकून घ्या. अरे मग मी पण नाही आली कोणाचं ऐकायला. कळलं ना. मी पण नाही आली कोणाचं ऐकायला. ऐकून माझं बोलण्याची वेळ आहे आणि मी आता बोलणार आहे. मी रेवाला सुद्धा रेवाचं कधी ऐकलेलं नाहीये. त्या दिवशी सुद्धा रेवाच्या पोटात दुखत होतं. तिला चहा प्यायचा होता तर मी ती म्हणाली की मला तिथे राखी आहे तर ती आधीच खूप टेन्शनमध्ये होती, प्रेशरमध्ये होती. मी म्हटलं चल मी येते आणि तिथे गेलो आणि आतमध्ये त्याच्यानंतर जे तू केलंस हे सगळं तूच केलेलं आहेस आणि तुला ट्रिगर झालं आणि त्या ट्रिगरवर तू ती भोपळ्याची भाजी फेकलीस. सगळ्यात पहिली गोष्ट तुझं एकच गेम आहे. तुमचा आरबी एक गेम आहे तुझा. त्याच्यानी चालू होतो त्याच्यानी सांगतो. आता आरबी काय माझ्या हातात धरत नाही. जेव्हा तुला कळलेलं आहे तेव्हा ते बाथरूम धुणं केअर काढणं कारण लोकांना दाखवायचं आहे तुला. मी दाखवणार आहे. चांगली आहे. मी आहे महाराष्ट्रात दाखवायचंय. काम करते. सगळ्याचे कपडे धुते काहीतरी करते. आणि इतक्या दिवस आम्ही 70 दिवस आम्ही कपडे धुतले, भांडी धुतली, आम्ही सगळं केलं. दुखायला असं मी करत नाही. काय केलं. असं मारलं कोणी. असं करत नाही. बोला ना. तुम्ही काय अशी मारली कोणी. विशालने मला जे फील झालं ते मी सांगत आहे. त्याच्यानंतर पण मी प्रेम करणारच. नको मला तुमचं तुला मी 2 अंडे देणार. द्राक्ष देणार. तुझी मांडावली करणार. तुझी द्राक्ष. माझं दुसरं नाव आहे रेवा. मला असं वाटतं की तू दीपालीची ती माझी आणि मी तिची असं हो आहेच. जे दीपाली सांगते तू तीच करते. तुला काही पाहिजे. दीपाली कुठे मला विचारायचं मी हे करू का मी ते करू का. अगं स्वतःच्या मनाने कर. तुला 100 वेळा सांगितलंय मी. ते तिने मला कधीच कोणती ऍडवाइस दिली नाहीये. टास्क बद्दल असो किंवा स्ट्रॅटेजीज असो त्यांनी मला कधीच कोणत्या गोष्टींवरती विचारलेलं नाहीये हे असं का ते तसं का म्हणून. आणि राहिली गोष्ट जेव्हा माझं पोट दुखत होतं आणि ते चहा बनवायसाठी तेव्हा ताई बोलली की तुझं पोट दुखतंय तू चल तू घाबरतेस कशाला तिला. एवढंच होतं. तू त्याचं ऐकलं ना. अरे काय तुला माहित आहे. तुम्हाला माहित आहे मला ट्रिगर होतं. अरे पण मला गरज नाही होती ना तेव्हा की त्याच्यामुळे झालं होतं. तू डिसाइड कर असं केली डोरी तुझ्यामध्ये जर ह्युमॅनिटी घेऊन आली तेव्हा जाळवायला.
आली आणि फेल झाली. आपण ना इथे कुठल्या इंग्लिश मध्ये बोला, मराठीत सोचा किंवा हिंदी मध्ये विचार करा. विचार जो असतो तो एकच आली येतो माझी आणि तो तसा बहीण, आहे. तू रशियन मध्ये बोल म्हणजे मला कळणार. हो हो. आणि मी तुला सांगितलं की तू राकेशला सोड, त्यावेळी मिरचीचा टाइम मी आला. पकडलं कधी मी तुला त्याला? तू nomination सोड मध्ये सोड नाही सोड टाकणार. काय लावलंयस राखी? काय करू मी, काय करू? त्याला सोडून तो माझा मित्र आहे आणि मी ते मित्रच राहणार आहे. तू का सोड म्हणते ते त्याला? नंतर झाला, त्या अगोदर तुम्ही लोकांनी माझं खूप वाटोळ केलंय. काय वाटोळे केले? तू हे केलं जे केलं ते नाचतायत, मुद्दाम हे तू करतायत, आणलंय हे मध्ये टिकली आम्हाला. लावतायत, हे काय लावेल करतायत, मी, लावेल. राखी जळणार, लावेल, राखी तू जळलेली, जळतीये राखी स्वतःहून, मी जळली. त्याला टीका लावेल आणि त्या 100दा वेळी तुझं- राखी डाऊन होणार. मी शट डाऊन कधी होणार नाही. कोणी येऊ दे. तुझा जो गेम दिसतोय ना तो खूप घाणेरडा आहे. तुला फक्त 2 मुलीला किंवा एका मुलीला आरबीच्या मध्ये टाकायचंय. पहिले दीपाली ताई होती, मग मी आली, मग मी थोडंफार बोलते त्याच्याशी, मग तुला काहीतरी वेगळंच नाव जोडायचंय. जोड, तुझ्या जोडल्याने काहीच होणार नाहीये. हे ते सगळं जे माझे दूधचे पाकिट, माझे अंडे मला दे घे. आणि माझं चल, दही दे. घे. हा तुला 2 एक्स्ट्रा देते, ठेव तुझ्या जवळ. तुझ्यापासून एक अन्नाचा दानाही नको मला. थँक्यू. संध्याकाळी 5:15 वाजता. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे रेवा. बिग बॉस मी पहिल्या दिवसापासून बघतोय. जेव्हापासून रेवा इकडे आली आहे तेव्हापासून मला तिचा गेम दिसलेलाच नाही आहे अजिबात. आणि ती ज्या ग्रुपमध्ये आहे त्या सगळ्यांची ती कटपुतली आहे असं मला वाटतं. म्हणून मी तिला नॉमिनेट करतोय. माझा जो गेम आहे, माझा स्वतःचा गेम आहे. राहिली गोष्ट ग्रुपबद्दल, तर हो आहे मी त्यांच्यासोबत आणि ते काही प्लॅन नव्हतं. जर प्लॅन्ड असतं तर डे 1 पासून मी त्यांच्याचकडे गेली असती सरळ. जशी तुमची एक अलायन्स, जसं तुमचं एक ग्रुप आहे तसंच माझाही एक ग्रुप आहे. जर मला त्यांच्यासोबत मला अलायन्स बनवायची असेल तर मी ते खुशीने बनवलेली आहे. याचा अर्थ हा नाही आहे की माझा काहीच गेम नाही आहे. बाकी मला जो खेळायचं मी खेळतीये बस. ओके, तू हीच कारणं दिली है ना. हो, माझं पुढचं नाव आहे दीपाली. गेले काही दिवस मला तिचे गेममध्ये 100% दिसत नाही आहे. राकेश आणि तन्वीच्या तालांवर नाचते, ती सांगतात तसं ते करते आणि म्हणून मी तिला नॉमिनेट करतो. दीपाली, आपल्याला काही बोलायचं आहे? मी छान दिसते बिग बॉस. माझी साडी छान आहे आणि मी खूप छान आहे. मला ही खात्री आणि मी खूप छान खेळतेय हे मला माहिती आहे. मला सांगायची गरज नाही. सोडा मला प्लीज. सागर नाही. अरे ऐक तर, नाही सागर, सोड मला प्लीज. मी काय सांगतोय ते ऐक. प्लीज प्लीज ऐक ना दीपा, मी काय सांगतोय ते ऐक तर. प्लीज. कोणी येऊ नका प्लीज. कशासाठी? प्लीज. मी टास्कही चांगला खेळते, माझ्या या घरात वावरही चांगला आहे, मी दिसण्याचाही प्रयत्न करते आणि एक ह्युमन बीन म्हणून मी खूप सुंदर आहे. एवढं मला माहिती आहे. मला बाकी कोणाशी काहीच बोलायचं नाही. थँक्यू हे आम्हालाही माहिती. बॉस. थँक्यू. दीपाली, सागर, बसा. सगळ्यांना मी खूप आवडते, तिथेच उभी राहते मी. दीपाली, इट्स ओके. संध्याकाळी 5:30 वाजता. बिग बॉस, ज्या टायमाला ब्रॉन्झ आणि गोल्डन रेशन कार्ड आलतं, हे ज्या टायमाला कॅप्टन होते तर त्या टायमाला मला असं वाटतंय, मी बघितल्यानुसार तर विशाल म्हणला होता हे समजायसाठी कॉमन आहे, तर यांनी तेच ऐकलं आणि त्यांनी जे राशन जे काय आहे ते तिथं आणून ठेवलं. की मला असं वाटतंय ते समजायसाठी नव्हतं की अलग अलग बनवून खाण्यासाठी ते होतं. आणि दुसरा निकष की ज्या टायमाला ती भोपळ्याची भाजी राखी यांनी सांडून दिलती आणि विशाल म्हणला होता की राखीला शिक्षा व्हायला पाहिजे. तेच ऐकून संकेत आतमध्ये बेडरूम मध्ये जाऊन तेच सांगितलं की राखी तुला शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतंय संकेत विशालची कटपुटली आहे, म्हणून मी त्यांना नॉमिनेट करतो. बरं, हे विशालने बोलताना तू ऐकलं हो, होतंस मी का? ऐकलंय. मी तिथंच होतो, जेवण करीत होतो. आणि तन्वी बोलली तेव्हा नाही ऐकलंस? मी ते नाही अच्छा, ऐकलं. म्हणजे जिथे तू आहे तिथे हो, तेवढं जे हवं ते तू ऐकतोस, पण असं त्याचा निकष जे आहे. मला दिसलंय ते बरोबर तुम्हाला सांगितलंय मी. बाकी मला त्याच्या पलीकडे काय माहिती अच्छा, मी माझं नॉमिनेशन केलेलं बरोबर हे मला कळलेलं आहे आता. बाकी नेक्स्ट टाइम तू जरा प्रिपेअर होऊन ये. बाकी माझं काय मी म्हणणं रिपेअरच मला आहे. हे पटलेलं नाहीये. मला जे दिसलंय तेच बोललो मी. जे तुमचं निकष आहे प्रिपेअर ते म्हणजे दिसलं तयारी मला. करून ये.
आणि तुम्हाला नॉमिनेट करतो मी बिग बॉस. दुसरं नाव आहे माझं सागर दादा. ज्या दिवशी जो टास्क झाला होता नॉमिनेशनचा, आरबी दादाला नॉमिनेशन करायचं होतं, तर त्या टाइम मला विशालनी खून केलं होतं की तू पळ म्हणून, तर त्यामुळं तुम्ही त्यांना नॉमिनेट केलं. एक प्रश्न आहे, तिथे पळणं बंधनकारक होतं. सागरदादा नाही पळाले असते तर कोण पळालं असतं, एक मला प्रश्न आहे. ससा किंवा सागर दादा पळाले असते. ससा तर आधीच पळाले, तुला नॉमिनेट केलेलं ते झालेलं. लास्ट राऊंडला विचारतोय, ते स्वतःच्या मनाने पळाले असते ना, स्वतःच्या डोक्याने पळाले असते ना. तुला पहिला दिलं होतं, तू ट्राय करत होती ना. हो, पण ते स्वतःच्या मनाने पळाले असते ना. मग फक्त मला असं सागरदादा वाटतंय, चुकी होते. सागरदादा पळणारच नव्हते माझ्या नजरेमध्ये, ते पळणारच नव्हते, पण तुम्ही जोर घातला त्यांना म्हणून ते पळाले. त्या नजरेतून तू काय हो, म्हणून ते तुमची ठीक आहे, कटपुटली तुझ्या झाली. नजरेत असं तर मी काहीच बोलूया. एक तर मला सांगायचं की कोणी नसतं पळालं असतं नसतं तर तू का डिसाईड करतोस? त्यांनी याचं explanation तो देईल ना. कारण झालं ते मी सांगतोय. दुसऱ्याच राऊंडला पळणार होतो, हा. पण मी नाही पळत होतो कारण मला जागा भरायच्या होत्या. सरळ साधा म्हणून सिंपल आहे. मला आधी 4 जागा व्यवस्थित भरायच्या होत्या आणि त्यानंतर जर उरलं तर मी पळणार होतो. ती संधी मिळाली, पळालो. बरोबर. सिंपल आहे. आणि मी त्याला फक्त रिक्वेस्ट करू शकतो, त्याला डॉमिनेट नाही करू शकत. थँक्यू नाही, पण तुम्ही पण खूप पलटू. प्रभू. हो. संध्याकाळी 5:45 वाजता. हे दार बंद होतं इतके दिवस, कारण मला तिच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर होता, पण आज ते ओपन झालं आणि तो सॉफ्ट कॉर्नर सुद्धा संपलाय. बरं झालं. दीपाली ताई ही संपूर्ण काटा ग्रुपची कठपुतली आहे. मला असं वाटतं काटा ग्रुपमध्ये 2च डोकी चालतात, तन्वी आणि आरबी. जे काही या घरात घडतं अबाउट गेम, त्या सगळ्या गोष्टी हे दोघं मिळून प्लॅनिंग करतात आणि त्या प्लॅनिंगनुसार वाहत्या गंगेमध्ये किंवा चालू गाडीमध्ये दीपालीताई बसते. आणि दीपालीताई, मला तुला हे पण सांगायचं आहे की तू करू शकतेस, तू करू शकतेस, तू तू स्वतःचं डोकं सुद्धा लावू शकतेस, तू तू ह्यांना मागे पाडू शकतेस, तू 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 करू शकतेस, तू का नाही करतेस? झालं. मी कसं करू शकते सांगू? हा जो काटा फॉर्म झालाय ना, तो कोणामुळे झालाय माहितीये का तुला? हो, तेच सांगते. तुला सांगते, पहिल्या आठवड्यातलं मला आता आठवलं, तेव्हा दीपालीताई तर फुल अगेन्स्ट होती तन्वीच्या, कारण तिला असं वाटलं होतं ही काय मुलगी आहे, केवढा कालवा करते, असं तसं असं तसं तिचा एक समज झाला होता. त्याच्यानंतर भाऊचा धक्का संपला, दीपालीताई बेडरूममध्ये गेली आणि म्हणायला लागली, बघ पण पोरीनी चर्चा केली का नाही, आणि तिथून जी पानं पलटली की ती तन्वी काही झालेलं नाहीये, हे काहीच झालेलं नाहीये, ग्रुप हे काहीच झालेलं नाहीये. अरे झालेलं आहे. जेव्हा लास्ट भांडण झालं, मी तन्वीच्या बाजूला गेले आणि तन्वीला एकमेकांना हात मिळवला आणि तन्वीला सांगितलं, चल आपण एकत्र काम खेळूया म्हणून. तन्वी अशा पद्धतीने आमच्याकडे आली. तिला तेव्हाच प्रॉमिस घेतलं होतं की लॉयल्टी बेसवरच हा ग्रुप चालणार आहे, ह्याच्या पलीकडे इथे काहीच चालणार नाही. म्हणून अनुश्री, तू आमच्यामध्ये कधीच आली नाहीस. बिग बॉस, माझं कारण लिहून झालेलं आहे. छान दिसते ना मी. बस. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे रेवा. खरं तर दीपालीताई आज माझ्या लिस्टमध्ये नव्हती. माझ्याही तू लिस्ट दार मध्ये उघडणार आणि नशिबाचा गेम पालट. तसंच असतं ते. तसंच झालं. तू दार उघडलं आणि मी आले त्या दारातून आतमध्ये. बस. रेवा अशा ग्रुपमध्ये गेली जिथे ती प्रायोरिटी लिस्टला मला वाटते 5व्या नंबरवर असेल. आणि मला असं वाटतं स्वतःचा गेम स्वतः खेळणं खूप गरजेचं आहे. ना ती स्वतःसाठी खेळतीये, ना तिचा ग्रुप तिच्यासाठी खेळतोय. काटा टीम मध्ये 2च डोकीत चालतात असं मला वाटतं, ते म्हणजे आहेत तन्वी आणि आरबी. आणि बाकी तिन्ही मेंबर्स हे चालत्या गाडीमध्ये, चला चला तुम्ही सांगा तसं आम्ही वागतो, तुम्ही सांगा तसं आम्ही करतो, आपण असं खेळूयात तसं खेळूयात, हा चालेल चालेल आपण असंच खेळूयात, हे असं सगळं आहे. मला रेवाचा काहीच गेम दिसत नाही. आणि जो काही गेम गेल्या 2 आठवड्यांमध्ये होता तो तर आरबी आणि राखीवरती डिपेंडंट होता. जे काही चालू होतं घरामध्ये त्यांचं, त्याच्याशिवाय मस्त छान आवरायचं आणि इकडून तिकडे चालायचं आणि तन्वीला घेऊन बसायचं आणि आपल्या लाईफची स्टोरी सांगायची. माझे जे काही मतं असेल ते ऐकल्या गेले आहेत आणि प्रत्येकच गोष्ट फॉलो नाही केली जात, बट कुठली गोष्ट एखादी बरोबर असेल आणि त्याला सहमती दाखवणं मला नाही वाटत की ते चुकीचं आहे. आणि हा गेम बद्दल तू बोलली की राखी आणि आरबी, मी कधीच नाही गेली त्यांच्यामध्ये. राखीने जबरदस्तीने मला तिथे खेचलं आहे. तेच ना, जबरदस्त. तर माझं तू दिसली. हो, तुला असं वाटत असेल ना. त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर अशा गोष्टी आहेत जे तुला नाही माहिती की बाहेर जात असेल. राहिली गोष्ट माझी आणि तन्वीची, जी तू बोलते की आम्ही बसतो,
हो आम्ही बसतो, आम्ही बोलतो, कारण मला माझी पर्सनॅलिटी दाखवायची आहे. दॅट्स इट. संध्याकाळी 6 वाजता. संकेत यासाठी, कारण मागचा पूर्ण आठवडा जर बघितला तर संकेत फक्त ऐकताना दिसलाय. त्याचे डिसिजन्स होते, पण फायनल डिसिजन हा कायम विशालचाच राहिला आहे, जे की आम्हाला कळलं. कुत्र्या मांजराचा टास्क झाला होता त्यावेळेस सुद्धा त्याची फर्स्ट चॉईस मी होते, त्याला माझ्याबद्दल बोलायचं होतं. समोरून आलं डिसिजन तन्वी खूप बोलेल, सो तन्वी नको, रेवाचं नाव घे, आणि मग तू रेवाचं नाव घेतलं होतंस. सो इथे तुझं थोडं दुसऱ्याचं ऐकतोयस असं आम्हाला कळलं. ज्या दिवशी कळलं त्या दिवशीच माझ्या मनामध्ये पहिलं आलं होतं नाव कठपुतली म्हणून. तू जे काही सांगितलंस त्याच्यावरच मी फक्त बोलेल, कारण तू पॉइंट आउट करून सांगितलंय. जे बोलण्याचा टास्क करायला ज्याच्यामध्ये मी झुरळ रेवाला संबोधून परफॉर्म केलेलं, मी स्वतः विशालला बोललो की नाही, मला तन्वी नको, मला रेवा हवी आहे, कारण ती नॉमिनेटेड आहे आणि तिला ह्याची जास्त गरज आहे. आणि ही गोष्ट मी तिला टास्क सुरू झाल्या कन्वे केली होती. मी तिला बोललेलो, त्यामुळे हे आधीपासून डिसाइडेड होतं. ते लास्ट मोमेंटला त्याचं ऐकून चेंज वगैरे केलं असं काहीही नव्हतं. थँक्यू. माझं दुसरं नाव आहे सागर दादा. सागर दादाचा गेम 2-3 आठवड्यांमध्ये थोडा डगमगला होता असं आपल्याला सगळ्यांनाच प्रखर्षाने जाणवलं होतं. त्यानंतर एक टास्क झाला मधाचा, ज्याच्यामध्ये दादाने 4 चांद लावलेत. तो टास्क ओव्हरऑल सोडला तर दादा फार असा कुठे दिसला नाही. माशाच्या टास्कमध्ये रेवा होती आणि प्रभू इक्वलमध्ये होते मासे, आणि त्याने प्रभूला वाचवलं होतं आणि रेवाला काढलं होतं. आणि विशाल वगैरे या लोकांचं मी डिस्कशन ऐकलं तिथेच. स्ट्रॅटेजी सरळ होती. जर का तन्वी किंवा रेवा संकेतसोबत राहिली असती तर संकेतसाठी पगडा भारी झाला असता, आणि हेच जर प्रभू त्याच्यासोबत राहिला असता तर प्रभू त्याच्याबरोबर काहीच खेळू शकत नाही. काही वेळेस असं होतं आहे की डिसिजन भलेही तुझा असेल, पण त्याच्यावरती फायनल कॉल दुसऱ्याचाच कोणाचा तरी येतोय. जिथे टोळी चुकते तिथे टोळीला पण बोलत जा. काट्याला तर तू बोलतोस, जिथे मुद्दे चुकतात तिथे प्रखरतेने जाणवलं. एवढ्या गोष्टी तू आत्ता माझ्याबद्दल बोलल्यास किंवा टोळीबद्दल बोलल्यास, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पण लागू होत आहे. एक्झॅक्टली. प्रभूच्या बाबतीतले जे आम्ही बोलतो आम्ही पण तेच सांगतोय. मी ह्याला पण बोललोय, मी पण बोललोय. तो आतमध्ये जाऊन पडला होता ह्याच्यासाठी, मी तेव्हा पण बोललो त्याला. आणि ते म्हणतेस तू की रेवाबद्दलचं डिसिजन हे याचं होतं, मला पर्सनली नाही वाटत. कारण आदल्या दिवशी रेवाने मला तू बहुमत केलं, बहुमतासाठी मला हात नाही उचलला. ते सहमत जे काय असेल ते त्याच्यासाठी नाही. आणि प्रभूला मी शब्द दिला होता की मी नेहमी त्याच्यासाठी उभं राहीन. तर त्या एकंदरीत ते डिसिजन माझंच होतं की मी काय करायचं. त्यांचं डिस्कशन मी समोरासमोर ऐकलं. जैसे सागर को बताया वैसे उसने किया. डिसिजन प्रभू के लिए दिया. डिसिजन झाल्यानंतर हा, जेव्हा सगळे एकत्र घेतलं मी ना, म्हणजे तो जे बोलला ते खरं आहे असं म्हणतेस. जे मी ऐकलं त्याच्या आधीच मी तुला भेटले मी होते म्हणतो ना. तो खटाडा. तू ठरवायचं विश्वास कोणावर ठेवायचा, त्याच्यावर ठेवायचं, माझ्यावर ठेवायचं. मिरचीचा जो टास्क होता, जेव्हा बाहेर बोलत होतो तुम्ही इनडायरेक्टली खुणावलं होतं की कोणाला काढायचंय राखी, तू बघ जो वीक हा पण मुद्दा तिथे तर मग प्रभूच्याच. मग तुम्ही आता बोलते की प्रभूच्या बाजूला मी नव्हतंच काढायचं मला. कारण प्रभू audience पण आहे बद्दल तिथे. काय करायचं आणि काय बोलायचं हे माझं मी ठरवतो. हो, ठरवा. आणि मी त्यावेळी पण ठरवलं. बोलतेत ना की मी प्रभूसाठी केलं. माझं काय stand म्हणणं आहे. आहे? मग मी तो केलं. कुठला stand आहे? हा, मग आणि कोण ते आलं नॉमिनेशन नव्हतं. ते प्रभू बद्दलच होतं. अरे भाई, मला सांगितलं तर मला विशालला वाचवायचं. तेवढं बोललेलं होतं. तुम्ही जे आणि बोलाल हे पण तू काय ठरवतेस. नव्हते, जे आणि तूच यांना कन्व्हिन्स केलंयस आता प्रभूने मला नॉमिनेट करण्यासाठी. हे माझं मत आहे. मी convince आता कसं मला विशालला बनवा. आता कसं झालं? तू कोणाबरोबर? आता मी असं आलं की नाही? सागर आता आलं की नाही? बोलायचं असेल ना हेच- खोटं तुम्ही बोला ना. मला हेच म्हणायचं हे विचार करा की बाहेर ऑडियन्स पण आणि ते पण अरे बघत ऐक ना, आहे. मलाही माहिती Okay? ऑडियन्स आहे. हा, मग तुम्ही का पण बोलता ऐक तसे? ना, तू काय फक्त बोलत राहशील काय? तुमचं पण ऐकते ना मी. कुठे ऐकतेस? मला बोलताच येत नाही, तू फक्त बोलतेस. बोला. इनडायरेक्टली मी प्रभूचं नाव घेतलं. हो. आणि आता मी तू डायरेक्टली तुझं नाव घेतोय, तर तू रिएक्ट का झालीस? तेव्हा मग तुला ऑडियन्स मग ह्याने बघितलंय त्याने बघितलंय ते माहिती. अच्छा, असं बोलली तेव्हा नाहीये. ह्याच्यापेक्षा घाणेरडं रिएक्ट होता येतं मला. हे जे करतेस ना, हा, मी हेच करणार. ह्याच्यापेक्षा घाणेरडं रिएक्ट होता येतं मला. तुमचा एवढा मी तुमचा- करत नाही. माझ्या ह्याने जाऊ दे काही आता. तुमचं हे काहीच चीप रिॲक्शन नाही. तेव्हा जर तू मी तुमची म्हणतेस respect की ठेवते, तुमच्या indirectly- हात जोडून बोलते की मला आता नाही वा रे बोलायचं. वा. That's it. वा रे. Thank you, thank you, हा, हा, हा. thank you. या हे. अरे आता चला तेच तो बोलली मी. ते झालं. हे कुठे विषय गेला यार फालतू मध्ये. संध्याकाळी 6:30 वाजता. सागरला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला
कळत नव्हतं की याचा गेम काय आहे ऑनेस्टली स्पीकिंग. कठपुतली म्हणून मी जास्ती फार काही बोलू शकत नाही, कारण की तू आत्ता जसं म्हणाला की त्यांच्या टीममध्ये पण तू स्वतः त्यांना करेक्ट करत असेल नाही, पण बाहेर न बघताना मला वाटलं असा एक कठपुतलीचा गेम चालू आहे की तू कोणतरी सांगते त्याच्यावर तू फॉलो करतो किंवा कोणी फॉलो करते असं वाटतं. सो हे 2च रिझन आहेत. नाही, मला नाही पटत आहे, कारण हा काही आता दुसरा तिसरा आठवडा नाही आहे. मला वाटतं की लोकांनी बघितलं आणि जर तसं नसतं तर तिसऱ्या चौथ्या ॲटलिस्ट 5व्या आठवड्यात मी बाहेर पडलो असतो, कारण लोकांनाच दिसलं नसतं की मी काय करतोय आणि काय कुठे डिसिजन घेतोय. हा आहे सागर कारंडे आणि माझा गेम हा असाच असणार आहे. थँक्यू. जसा मागचा आठवडा होता, सॉरी संकेत, गेस आय एम द न्यू फेवरेट. जेव्हा तो आला तेव्हा तिघांपैकी हा माझा फेवरेट होता आणि मला वाटलं होतं की हा कुठे ना कुठेतरी मस्त तीर मारणार आहे, पण अनफॉर्च्युनेटली आय डोंट नो व्हॉट हिट हिम. तो फॉलो द लाईन कुठेतरी झाल्यावर का वाटला मला खूप स्ट्रॉंगली. मे बी विशालची स्ट्रॅटेजी असेल, त्याला त्याची एक काइंड ऑफ असतं ना की यू स्क्रॅच माय बॅक अँड आय स्क्रॅच युअर्स, स्वतः एकमेकांची मदत घेऊन पुढे जाणं, तसा एक गेम सुरू झाला होता. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू दॅट आय एम युअर फेवरेट. पण जे आत्ता तू जे काही सांगितलंस ॲज अ प्लेअर, आय गेस मी कसा स्ट्रॉंगली गेम खेळलो तेच सांगितलंस, त्यामुळे तू असं कुठे बोललेस की माझा गेम वीक पडला. मी सेकंड आठवड्यामध्ये कॅप्टन झालो, म्हणजे माझ्या सेकंड आठवड्यामध्ये कॅप्टन झालो. मी माझी साईड निवडली माझ्या गेमनुसार. त्याच्यानंतर आय थिंक इट वॉज अ विनिंग स्ट्रीक, म्हणजे एक टास्क सोडला नाही आम्ही हारलो असू, किंवा एक ग्रुपला घेऊन जे मी प्लॅन केलं ती प्रत्येक गोष्ट मी अचीव्ह केली. त्याच्यामुळे एकच म्हणायचं तुला, बी अ लीडर, डोंट बी अ फॉलोअर. डेफिनेटली जेव्हा मला कोणी माझी प्रायोरिटी विचारतं तेव्हा पण मी स्वतः आहे असंच म्हटलेलं आहे. त्यामुळे मी गेम मागे पडला किंवा कोणाची कतपुतली असं मला वाटत नाही. ठीक आहे. संध्याकाळी 6:45 वाजता. विशाल, इतर सदस्यांना 2 नावं घेण्याची परवानगी होती. कॅप्टन म्हणून आपल्याला एक विशेषाधिकार मिळत आहे. आपण 3 सदस्यांची नावं घेऊ शकता. सगळ्यात आधी मी राकेशला बोलवतो. काय कव्हरअप नाही, काही गोड बोलायचं नाही, जसं सगळं बोलतात. राकेशचा गेम मला कधीच दिसला नाही. राकेश नेहमी बॅकफूटवरच खेळतो. टास्क तो करत नाही, मला कळतं, कारण त्याची इंजरी, आय रिस्पेक्ट दॅट. पण बोलायचा टास्क पण तो नाही करत. त्याच्या घशात काय प्रॉब्लेम आहे ते मला कळत नाही. लोकांना वाटतं की राकेशची पपेट आहे. मला उलटं वाटतं, कारण राखी आल्यापासून राकेशला चालवते. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. ती खूप वेळा येऊन माझ्याबरोबर बसते आणि बोलते, आणि ती जे बोलते ना ते ती करते, आणि ती प्रेडिक्ट करते की नेक्स्ट डे काय होणार आहे. ती जे बोलते नेक्स्ट डे असंच घडतं, एक पिक्चरसारखं घडतं आहे घरात, तो तसंच रिॲक्ट करतो नेक्स्ट डे. आणि ती बोलून करते मला की मी असं करते. हे मला माहीत नाही की ती मला बोलायला पाहिजे की नाही राखी, पण ॲक्च्युली असं होतंय. आणि म्हणून मला वाटतं की राकेश न कळत राखीचा पपेट झालाय. राखी नाही तर त्याचा काहीच गेम नाही. ओके, राकेश बापटला कोणी पपेट बनवेल हे आत्तापर्यंत कोणी पैदा नाही झालं आहे. राखी एक चांगली मैत्रीण आहे, तिचं मी पपेट नाही, ती माझी पपेट आहे. काही लोकांना इमोशन्स असतात विशाल, आणि इमोशनल होणं, भावूक होणं हे वीकनेस नाही आहे, स्ट्रेंथ आहे. ऑफकोर्स नाही, मी पण खूप इमोशनल आहे, अंडरस्टँड युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. पण ते तुझ्याच का, जेव्हा राखी इमोशनल होते, जेव्हा राखीचं प्रॉब्लेम होतं, ब्लॅक अँड व्हाईट सिम्पल आहे, हो पाहिजे की नको. तर कुठे ना कुठे ती तुला पपेट बनवून नेक्स्ट डे प्लॅन करून तसं खेळते. हेच माझं म्हणणं आहे. माझं बोलणं झालं. तुला काय बोलायचं असेल तर बोल. तो माझा पपेट नाहीये. असं प्लॅन करतेस तू? नाही, मग तुझाच मित्र तू बोलतो असं? माझा मित्र आहे, पण तो माझा पपेट नाहीये. माझं फिलिंग्स करेक्ट फिलिंग्स बदलूनच बोलतोय. माझं इमोशन बरोबर. तुझ्या Original इमोशन्सलाही आहे. प्रोटेक्ट करतोय मी, तुझ्याच इमोशनला प्रोटेक्ट करतोय. तुला जर ऐकलं असेल. पण ब्लॅक और व्हाईट, या हे ब्लॅक और व्हाईटमध्येच मी बोललेलो आहे. ग्रे एरिया मला पर्सनली आवडत नाही विशाल. आय रिस्पेक्ट हर फिलिंग्स, पण माझे पण काही फिलिंग्स आहेत ते पण तिने रिस्पेक्ट करावे, असंच माझी इच्छा आहे. दॅट्स इट. दुसरं नाव प्रभूचं घेईन. मला आत्ताही वाटतं की प्रभूला जसा तो आहे, तन्वी पण कुठेतरी त्याला पुश करते की स्वतःचा खेळ, हे मला पण दिसतंय. कुठेतरी तो शॅडोट असा अडकलाय. तो आता बोललेल की नाही मी स्वतःचा खेळतोय, मी हे करतोय, मी ते करतो, पण कुठेही कोणालाही ते दिसत नाही. आता तुम्ही काल तर म्हणले प्रभू
खेळतोय, त्याचे प्रयत्न करतोय आणि त्यामुळे मी माझं वजन त्याच्यात टाकतो. मी नॉमिनेशन म्हणजे होतो. ते काल मी ते तुझ्या त्याच्यात टाकलं ते गुन्हा केलं का? नाही टाकलं पाहिजे मी होतं. बोललो का मधी? असं डील आहे का? मी नाही बोलणार असं मी डील बोललो का मधी? नाही बोललो का? तुमचं असं deal तेवढंच केलं आहे. मला बोला ते बोलू द्या ना. तुला नॉमिनेट केल्यावर एवढं का राग येतं रे नेहमी? म्हणजे राग येणार. तू सरळ असं तुझं पर्सनॅलिटी का चेंज होतं राग नॉमिनेट येणार. झाल्यावर? जे तुमचं सांगलं ते ऐका नीट. हो मी घाबरलोय. सांग माझं बाबा, तुझं पर्सनॅलिटी चेंज करू नकोस. घाबरूनच राहा. नाही मी नाही थांबणार. मी माझी बोलत personality राहणार. अशीच बोल. आहे. नाही मी बोलत राहणार. माझी अशीच नाही आहे. बोलत राहणार मी. जे की तुम्ही कॅप्टन म्हणून मला उमेदवारीतून काढ, तुम्ही लढू मी त्या टाइमाला. अरे पण त्यामुळे तुझ्या आणि माझं चॉईस होतं. मी माझं कॅप्टन्सी तुला देऊ मी नाही म्हणत तुमची द्या. मग? तुम्ही पलटू किती ध्येय का मला पलटू? दिसलं. मला तुझंच काढायचं होतं. कारण का मग काय करायचं आता? तू येऊन पाया पडल्या माझ्या तिथे म्हणून केलं मी. तुला कळणार नाही. तुला कळणार नाही. हा बरोबर आहे. हे ते सगळं तुला कॅप्टन बनवायला तुझ्यासाठी खेळायला आले. तुझी टीम पण तुझ्यासाठी खेळणार, आम्ही पण तुझ्यासाठी खेळणार, उमेदवारी पण तुझी, नॉमिनेशन पण नाही करणार. असं नाही चालत प्रभू. एक नॉमिनेशन केलं तर तिचं नाव रेवा आहे बिग बॉस. रेवाचं नाव मी यासाठी घेतोय की ती पूर्ण काट्याची पपेट आहे असं मला वाटतं. कारण ती प्रत्येक मूव्ह त्यांच्या अनुसारच आणि काट्याला काय सूट करेल तसं घेते. माझा गेम काय आहे ते महाराष्ट्राला दिसतोय, कारण 24 तास पूर्ण वेळ तुम्ही माझ्यासोबत राहत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त पण काही वेगळे गेम्स असतात. सगळे जर सारखाच गेम खेळायला लागले तर सगळ्यांची गरजच नाहीये. ला वाटणं वेगळं, तसं ठीक आहे. आम्हाला वाटणं वेगळं. हा. ओके. हे फक्त क्लिअर करायचं होतं म्हणजे की काय असतं ते. ठीक आहे. हा झालं? हो Thank you. झालं. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत दीपाली, सागर, संकेत, रेवा, प्रभू, अनुश्री आणि राकेश. याबरोबरच हा टास्क समाप्त झाला आहे. थँक्यू बिग बॉस. थँक्यू बिग बॉस.